वेलकम टू द न्यू व्लॉग. कशा तुम्ही? आमचा खूप लेट व्लॉग आलाय या टाइम आणि आज आम्ही चाललो आहे फिरायला. हे एवढं नाही चाललो आहेत आम्ही झुझुक गाडी नॉर्मल नाश्ता करायला आलो. नाश्ता करायला गेलो चंबोकमध्ये. मी घरी बनवणार नाश्ता पण त्यांना नको होतं माझ्या हात सांगायचं नको उगीच बाहेर जायचं हिच्या हातचा नाश्ता खाऊन आजारी पडलो तर बरोबर टेन्शन नको. हा आमचा नाश्ता आणि आता आम्ही हे खाणार आहे. पोचलो आम्ही फायनली कर्जतला. आता आम्ही जाऊ लोकेशनवर आणि तिकडे. अच्छा पानी पीते. पाण्याच्या बॉटलवर नाव दाखव मला. एल्विस भाई के आगे कोई बोल सकता है क्या? अरे एल्विश भाई के आगे कोई बोल सकता है क्या? एल्विश भाई काय मग कसं वाटतंय ह्याच्यामध्ये बसून? आम्ही ऑटो पकडली स्टेशनवरून आणि आता आम्ही चालले कॅम्प साईड जिथे आहे. पोचले आहेत आम्ही कॅम्पिस्तान कर्जत. आल्याबरोबर तू यांना आल्याबरोबर त्याला हात लावायचा. बस झालं ग, जेवून झोपायचंय त्याला. आहे ते आता इथे. चल एंट्री केली आहे आणि हे आहेत असे टेंट जिथे आमची आज कॅम्प असणार आहे. लेक व्ह्यू. हा आहे आमचा कॅम्प एरिया. हा लेक व्ह्यू. तुझं बॅग पडलंय त्यामुळे कूलर चालू ठेवलाय आणि इथे सुरू इथं खतम. आणि बाहेर आल्याबरोबर लगेच सुंदर व्ह्यू. चेंज वगैरे करतो आणि मग थोड्याफार पोजी मारणार आणि शूट होणार. मग आम्हीच करणार मी. हां मी बघा तुम्ही बघितली असेल तांबडी 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 तर आता आम्ही रेडी होऊन आले आणि आता नाश्ता करणार आहे. दाखवा नाश्ता काय. भजी आणि कुल्हडमध्ये चाय आणि कॉफी आहे. आणि मग ते इथे सनसेटमध्ये आम्ही आता नाश्ता करणार आहेत. करणार आहेत ना का नाश्ता तुम्ही? ऑफकोर्स भूक तेवढी लागली. नेहमीच असतं भूक रिमेन कॉन्स्टंट. काय तरी हाय आम्ही जास्त व्लॉग केला नाही आहे स्टार्टिंगला कारण की आम्ही एन्जॉय मात्र करतो. थोडं माइंड रिलॅक्स करायला आलोत ना. पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवू. आता आमचं फोटो काढणं, स्नॅप टाकणं, स्टोरी टाकणं हे काम चालू आहे. एकाच जागी थांबलेत कारण की हे असं पाठी बेंड होऊन कमरेची वाट लागली आहे थोडी खूप. आता थोडासा एक राऊंड मारू आणि मग नंतर स्विमिंग पूलमध्ये जाऊ आम्ही. भेटूया आपण तिकडे. बोटिंग करता करता कुठे पोहोचली बघा. गाईस तुम्हाला माहिती आहे आता आम्ही पूलमधून आलो आणि पूलमधून नाही आलो पूलमध्ये आता आम्ही चाललोय. पण आज जेव्हा आता आम्ही ते रिव्हर करून आलो ना बोटिंग काय त्याच्यामध्ये ही अटकली होती. हीच होती ती. मी अटकली नव्हती. मी ऍक्टिंग करत होती. बघत होती मला वाचवायला कोण येतं आलं नाही मला. पण हिच्या तोंडावर तमाचा मारला आम्ही आणि हिला टाकून आलो आणि ही जाऊन चक्क त्या भिंतीला धडकली. मी बघत होती आणि भिंतीला हात लावून टर्न तो खरा फोन होता जे की तिच्याकडे ते काय मारायला जागा होती. जर एखाद्या लोकांना वाटलं की हिला खरंच काय प्रॉब्लेम होते तर खरे मित्र आले असते वाचवायला. तो नाही घेतलाय पण थोडासा घेतलाय तुम्हाला दाखवण्यापुरतं. बघा माझी ऍक्टिंग नक्की बघा. सो आता आम्ही जाणार आहे स्विमिंग पूल मध्ये जाणार भर थंडीत रात्री आणि त्याच्यानंतर
बार्बेक्यू सुरू होईल. आम्ही पॉसिबल होतं तेवढं आम्ही शूट केलं आणि उद्या सकाळी सुद्धा मी शूट करेल आणि शूट दाखवेल. करणार होते ह्याच्यामध्ये रिव्हरच्या ह्याच्यामध्ये, पण ते काय जमलं पण ते शिकेपर्यंत तो कारण काळोखच त्या पडला. आम्हाला वाटलं ते आमच्या बरोबर दादा येणार आहेत आम्हाला न्यायला, पण त्यांनी बसवून आणि सांगितलं नाही कुठे खुद चप्पू जाओ मारल्यावर कुठे काय मैडम, होतं खुद असं. जाओ, कुछ नहीं होगा. आम्ही गेले, कुछ हुआ तो मैं आऊंगा ऐसा बोला आम्ही गेले कुठच्या कुठेतरी, मग काय व्हिडिओ ही तर एवढी गेली की दुसऱ्याच्या एरियात जाऊन परत आली टर्न मारून. तो बोलतो मॅडम उधर नाही जाना है. आणि शिकेपर्यंत टाइम अप झाला, मग त्यांनी आम्हाला काढलं बाहेर. तर उद्या सकाळी परत जायचा प्लॅन आहे कारण आता उद्या बऱ्यापैकी तुम्हाला शिकलोय. व्हिडिओ मिळेल, मग बघा त्यात की मी कशी करते. छान, खूप छान वाटते असं, एकदम मस्त लाईट आहे. दाखव त्यांना. हा असं दाखवते फोन ना. थँक्यू फोन फिरवून सांगितल्याबद्दल. हे असं लाइटिंग आहे, ती गार्डन टाईप आहे आणि हा नाईट व्ह्यू आहे. आणि ही जी दिवार दिसते याच्या पाठीमागच्या साईडला पूल आहे. इथे समोर पण हे स्टेप्स आहेत आणि जी मोठी व्हाईट लाईट आहे तिथे ते हे काय लेक आहे, ते दिसत नाहीये. उद्या सकाळी नक्की दाखवू. सगळं छान आहे, फक्त मून नाही आज. हा आहे टेंट आणि त्यातला हा एक बल्ब साथीदार आमचा आजचा. हा कूलर आहे ज्याचा काही उपयोग नाही आहे कारण थंडी आहे. आणि आता आम्ही रेडी आहेत पूलमध्ये जाण्यासाठी. पूल पार्टी आणि इकडे आमच्या बॅगांचा, कपड्यांचा, सगळ्याचा पसारा. सुकट टाकले एकदम मस्त, कपडे सुकट टाकले दोरी नाही दिली ना त्यांनी. आणि हा आमचा स्पीकर. आणि आता हा स्पीकर घेऊन आम्ही चाललेत पूल जवळ. आज ब्लू है पाणी 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 डान्स करणार. आणि हे हिचा डान्स संपला. इकडे काही टाळ्या वाजवा. आणि आता इथे एक बेडूक दिसणार आहे तुम्हाला. जिप्रा बेडूक. इकडे वेगळाच प्रॉब्लेम. फाटकन लागेल तुझ्या तोंडावर. तो रिस्क घ्यायची इथे आमचे ट्युटोरियल चालू झालेत. हा थोडा जाडा बेडूक, ॲडव्हान्स आहे हा बेडूक. डोळे बघ फनी दिसतं त्याच्यामध्ये. केस थोडीशी बांधायची. छान. ही प्लास्टिकची पिशवी बांधून आप मुंबई जा सकते हो. ही प्लास्टिकची पिशवी बांधणार आहे डोक्याला जाणार आहे. पोहायला चालली आहेस की आणखीन कशाला? उलटा लावला तिने तब्बल. नाकीचं इथे नाक कपाळावर आहे. उलटा हा. मग नाकाचा अँगल बघ. झालं, एकदा लावला तो पण प्रॉब्लेम दिला. थांबा. असं लागेल ना सटकन कपाळावर येईल गॉगल. मी फक्त ॲक्टिंग करते, मला येत नाही. मला येत तर सगळं असतं. पण एवढे ताणली का गेली आहेस? तर आता जाऊया पूलमध्ये. वाजलेत 7 वाजता या बयांना जायचं पूलमध्ये. थंडी खूप लागते. मॅक्स प्रो आता नाही जायचं कारण उद्या 11 वाजता आमचं चेकआउट आहे ना. 11 नाही 12च आहे ना. नाही 11च आहे मॅडम, 12चं नाही आहे. मला घे. त्याच्यामुळे आम्हाला निघायला लागेल ना. पाणी अजिबात घातलं नाही याच्यात. सगळे बघ कसे दिसत आहेत. चायना आयटम. चला आता मला जायचं स्विमिंग करायला. बाय बघूया आता स्विमिंग पूलवर वेगळा काय तमाशा आहे. मला येत नाही स्विमिंग, मी शिकणार आहे स्विमिंग. आज नाही शिकणार आहे. प्रॉपर आज पाण्यात जायच्या आधीच खूप वेळ लागणार आहे. जाऊ की नको मी डायरेक्ट जाणार आहे. मग हा आमचा बेडूक, सॉरी ट्यूटर. हा एकदा धबक्कन पाणी आहे, उडी मारणार आणि पूलचं पाणी भाई. मी डायरेक्ट जाणार आहे. आता पाय बी टाकून नाही. मी दाखवते तुम्हाला ही कशी डायरेक्ट जाणार आहे ते. पूलजवळ आलेत आम्ही, पण इकडे फक्त ही आडवी पडली म्हैस. मी चालली आता पाण्यात कारण की इकडे खूप थंडी वाजते. पूलचं पाणी म्हणजे पूल पण डीप दिसतोय. खूप टेन्शन आलंय. आणि यांचं असं म्हणणं आहे की पैसे दिलेत तर मग पूलमध्ये जायचंच. आणि दुसरं म्हणजे आजारी पडलं तरी चालेल. आजारी पडलं डॉक्टरला पैसे देऊ, पण पूलमध्ये जाऊ. आणि आमच्या ग्रुपमधली जी दर्शन आहे ती पागल झाली आहे पूलमध्ये जाण्यासाठी. तिने तिकडे जाऊन स्पीकर वगैरे मागवला आहे. चार्जिंग पॉईंट पूलजवळ घेतला आहे. बार्बेक्यूसुद्धा पूलजवळच मागवलं आहे. काय बोलणार आता हिला? ही बघा हीच ती. हा चेहरा नीट लक्षात ठेवा. मीच कुठे पण जाणार, पैसे वसूल करणार आणि बेदम भांडण करून येणार. भांडण म्हणजे पैसे वसूल करण्यासाठीचं भांडण. पैसे जेवढे भरतो तेवढे भेटले पाहिजेत ना. तेवढा भूतिया. आता निघाली पाण्यामध्ये पहिले स्विमर विथ स्विम सूट. अगं उडी मार ना डायरेक्ट. तुझ्या तेवढी हिंमत होतीच ना. जसं मला लोणावळ्याला डुबवलेलं. ये मानसी, पाणी काहीच नाही इकडे. तू जरा खोटं बोलणं कमी कर. हे उतर ना बाई. उतरा मग पटकन. तेव्हा तेवढा उशीर होतोय उतरायला. काय ग काय झालं? करंट बसला तो लगेच. काय बोलत होती? पाणी गरम होतंय ना. जसं टाइम वाढत चाललाय, जसं रात्र होत चालली तसं पाणी अजून गरम होतं. अरे यार तेव्हा तुझे दात
गरम पाण्यात. आतमध्ये गरम होतंय तर बाहेर थंडावा घ्यायला आली वाटतं. आईचं खायला मिळणार आहे आणि खाऊन जर भांडी पण नाही घासायची. हा माझा अनदर लेवलचा आनंद आहे. हो हो नाही भांडी घासून आली ती गोष्ट एवढ्या घरी भांडी घासून पण गोष्ट वेगळी. पण आज रात्री भांडी घासणार नाही. आता मी सुद्धा जाते पूलमध्ये, गरम पाण्याच्या पूलमध्ये. काय म्हणतात ते, वज्रेश्वरीचं गरम पाण्याचं कुंड. त्याच्यामध्ये अजिबात थंड पाणी नाहीये. आणि हा गोळा इथे पाण्यात पडलेला आहे. कधीपासून गेली आहे तिला अजिबात थंडी विंडी काय ना, अंगात संचारलंय तिच्या. हिला एवढी गरमी लागते की तिचे हात कुडकुडतायत. आता मी जाते पाण्यामध्ये. बस झाले यांचे फोटोशूट, खूप झाले यांचं. आता मी जाते. गाईज इकडे मस्त आमचं स्टार्टर आलेलं आहे. हे चिकन बार्बेक्यू, चाट मसाला, ग्रीन चटणी, हे व्हेज बार्बेक्यू आहे. अनलिमिटेड आहे. इकडे आम्हाला मंचाव सूप दिलंय, ते सुद्धा पूलच्या जवळ गरम गरम एकदम आयतं सर्व केलं यांनी. खूप मजा येते. आणि हे गरम गरम आम्ही पाण्यातून भिजून आल्यावरती खातोय आता. खा ग लवकर म्हैस, खूप गरमी आहे इकडे. येऊ नका. तर झालं आमचं पूलमध्ये जाऊन आणि आता आम्ही आले डिनरला. इकडे डिनर सुरू पण झालं आहे. थांबा तुम्हाला मी दाखवते डिनरमध्ये काय केलं. आवाज गेलाय असं वाटतंय आणि थंडीने खूप कुडकुडायला होते. आत्ताच आंघोळ करून आलेला आहे. खूप भूक लागली. जेवणामध्ये आहे चिकन ग्रेव्ही, चपाती, जिरा राईस आणि स्वीट्समध्ये गुलाबजामुन. व्हेजमध्ये पनीर होतं आणि व्हेजी मिक्स होते, पण ते आम्ही नाही खात म्हणून ते पूर्ण व्हेज नाही म्हणून आम्ही त्यांना आणि रिटर्न केलं. आणि हे सगळं पॅकेजमध्ये ते इन्क्लूड आहे. झाला आहे डिनर, झाला आहे आमचा. आणि आता आम्ही शेकोटीजवळ बसलेत तिघीजणी पाय शेकत. बॉनफायरवरून 12 वाजून गेले आहेत आणि आता उन्हा खेळत आहेत या आमच्या झोपडीत. खूप सॉरी टेंट. आणि यांनी उन्हा एवढा जुना दिला आहे ना की हे जे पान आहे हे मला कळायला जरा वेळ लागला. मला तर एक मिनिटची शेड झाड आज दिसत आहे. कोई ना, आज काम चालवायला लागेल कारण आम्ही आमचं उन्हा आणायला विसरून गेलो. ठीक आहे, टाकू का? थंडी वाजते का काय सर्व यार. नाईस. त्यांचा साईडच्या टेंटमध्ये कोण नाही आहे ते तिकडची चादर ढापू. चला ना निघा घरी येऊया, चादर घेऊन येऊया. गुड मॉर्निंग गर्ल्स, गुड मॉर्निंग गाईज. सकाळी सकाळी उठल्यावर यांना आठवलं आहे आर्चरी. अजूनपर्यंत आम्ही शिकलेलं आहे ॲरो कसा धरायचा. आम्ही म्हणजे या दोघींनीच ट्राय केलं आहे, माझं अजून बाकी. थांबा थांबा. ओ ओ आम्हाला जे जमत नाही की आम्ही डायरेक्ट स्विच करतो आणि हे पण आम्हाला जमत नाही. वा वा, तो तूच घ्यायचा एवढ्या जवळचा. तिकडे कुत्रा आणि याला घाबरतायत त्या खूप. का चल खेळ. अरे नाही येते तो, काय ग्रीन तोडून येणार आहे का? बॉलर टाका, बॉल बॉलर पहिलेच बॉल टाका. चला चला खेळा लवकर. काय ग तू कॅच खेळते का? अरे यार, या बॅट्समॅनने जाम जोरात शॉट मारलाय. आणि हा बॉलर ज्याने अर्ध्यात बॅटिंग सोडली कारण कुत्रा तिकडे बघतोय आणि यांची फाटली. चला किती 4 बॉल ना झाले? 3 झाले. सॉरी अहो भांडायला काय त्या लगेच. ह्यांची इथे पण फाटते एवढ्या लांब असून. हिला अहो यांना दिसतंय कुठे येणार बॉल तरी पण. आणि याच्यानंतर माझी बॅटिंग. काय करू? नाही असं कसं? बॅटिंग कट करा, बॉलिंग कट करा.
मजा आली असती. अरे यार माहिती आहे काय झालं तुला खेळायचंय. ए कालूराम काय रे त्याला असं पडतो पण पोटाला हात लाव असं. हा मग लाव तू सुसू करेल तुझ्या तोंडावर. तू शिकली ना कर मग. जास्त लाडत नको येऊ चल आमचा टाइम संपेल आम्हाला खेळून जायचंय. अरे आमचा बॉर्डर घेतला बोलायला घे घेईल घे गा दे गा चल हा तुझ्या घरचा का सीट तू जा ना तिकडे. तू इकडे रे. खेलो खेलो संपले इथे 3 बॉल. आई शपथ दर्शन त्यापेक्षा फास्ट धावतोय हा. जरा कमी आहे ना लाडात. कमी आहे ना लाडात. तो पण जेलस डोग्या तुम्ही भुकतो आता. त्याच्यावर जेलस डोग्या. ए कुठे कालूराम तुम्हाला बॅटिंग करायची आता ना. बॉलिंग सदमा नशीब चांगलं. 2 बोटी अगं 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 3 बहीण लोक असं पण पकडतो. चलो तेरे मेरे तर आता झाली आमची बोटिंग आणि एन्जॉय केला आम्ही खूप ते कायाकिंग मध्ये. आता आम्ही आले ब्रेकफास्ट करायला. माझा हात दुखत होता म्हणून मी ते चप्पू नाही मारलं. 2ची घेतलेली आम्ही आणि दर्शना आज मला काय प्रिन्सेस ट्रीटमेंट देत होती आणि मी पण हिला दिली प्रिन्सेस ट्रीटमेंट. ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्टमध्ये आहे पराठा. थोडा भूक लागली. हावरट मेली सेल. थँक्यू. सुनो ना सॉस रहेगा तो दोन. आणि हिचे ॲज ऑलवेज सुरू पहिला मान. आणि पोहे सुद्धा दिले आणि पोहा खूप टेम्पटिंग दिसतो. हे पराठे हे सर्व झाले. हिचं काम सुरू. आता आम्ही नाश्ता करतो आणि मग कदाचित या दोघी जणी पूलमध्ये जाणार आहेत परत. माहिती नाही अजून फिक्स नाही पण गेले तर यांच्या 2-3 डुबक्या दाखवते कारण यांना तिकडे थोडं शूट पण करायचं. यांना म्हणजे हिला आणि ही तिच्यासोबत कंपाईन द्यायला. चलो बाय. आता टेस्ट करतो खातो आणि जातो पूल. खा सांग रिव्ह्यू. चांगलंच आहे दिसायला बसलेलं हेच खूप छान आहे. मला असं ते बटरमध्ये खूप असे लतपत वाटतात. आणि आता नाश्ता करून पुन्हा हिने रेडी केलंय आम्हाला दोघींना पण पूलमध्ये जायला. अजून अर्धा पाऊण तासच आहे आमच्याकडे पण तरी पण 20 मिनिटासाठी का होईना पूलमध्ये जायचंय. दिलेले पैसे वसूल करायचे. नाही आता ते चालू केलंय पूलचं. हा स्पीकर राहिला. राहू दे ठीक आहे. आपल्याला काय स्पीकर नाही पाहिजे. डान्स कोण करणार आहे. आता जातोय पूलमध्ये. ट्रायपॉड लावायचं हिच्यासाठी हिचा स्विमरचं स्विमसूटमध्ये हिचं शूट राहिलंय. काल रात्री काळोख झालं त्याच्यामुळे शूट नाही ना झालं आणि आता मस्त ऊन आलंय तर. आणि तिकडचं नेचर पण चांगलं आहे. हो आणि हा व्ह्यू. आता जातो पहिले पूलमध्ये 2-4 डुबकी मारतो परत चेंज करतो आणि निघतो बॅक टू होम. रात्रीचा पूल बघितला आता मॉर्निंग व्ह्यू बघा. इट्स
इन्फिनिटी पूल. आणि हे रात्री नव्हतं वॉटरफॉल. पाणी स्वच्छ केले त्यांनी काहीतरी फिल्टर. आणि हा असा व्ह्यू. तिथे लेक, इथे पूल, आमची टेंट आणि हा ओव्हरऑल व्ह्यू. झालेत आमचं पूलमध्ये जाऊन आणि आता आम्ही निघालेत घरी जायला रेडी होऊन. संपली आमची वन डे काय वन नाईट. गणपती चालला. तुम्ही येऊ शकता. तुम्हाला काय वाटलं इथे, कसं वाटलं इथे येऊन? वरती छान. पैसा वसूल. हां, नेक्स्ट टाइम आम्ही परत येऊ. आम्ही पण येणार मोठा आहेत group. परत. पण आता बघून घेतलं सर्व काय आहे, कसं आहे कसं नाही. नेक्स्ट टाइम आम्ही मोठा ग्रुप घेऊन येऊ. सो भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पुढे काय झालंच इंटरेस्टिंग तर मी ॲड करेल. नाही तर मग आता टाटा, बाय बाय. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय. बोल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.